चला पटकन या. कोण आले आले वा वा वा. गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? तर परत तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस कसं जाणार आहे, काय आज ब्लॉगमध्ये होणार आहे, बिकॉज स्पेशल आहे. आज माझा बर्थडे आहे. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच असाल. त्याबद्दल काल रात्री येऊन दादा, वहिनी, अजय या लोकांनी मला खूप छान सरप्राईज दिला आहे. तर तुम्ही बघितलंच असेल. आणि त्यानंतर आज बघू. आज तर अजयला खूप काम आहे, तो बिझी आहे. तर आम्ही जास्त पुढे जाणार पण नाही. आणि बापूसुद्धा खूप लहान आहे, तर त्याला मी जास्त पुढे घेऊन सुद्धा नाही जात. तर बघूया आज काय काय होते, काय काय दिवसभर मी काय काय करते, बापू काय काय करतोय, तर ते सगळे अपडेट्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर फर्स्ट ऑफ ऑल, अजून मी आंघोळ केली नाही आहे. काल रात्री मला हेअर ऑइल लावायला राहून गेलं सगळ्या ह्याच्यामध्ये. तर मला तुम्हाला सांगावं असं म्हणजे इच्छा आहे की मी कोणतं हेअर ऑइल यूज करते आफ्टर डिलिव्हरी. तर हे आहे ते हेअर ऑइल मिलीग्रूव कडी. तर हे आयुर्वेदिक ऑइल आहे. आणि मी तुम्हाला खरंच सजेस्ट करेन की केमिकल ऑइल्स जसं तुम्ही खूप ठिकाणी बघता इन्स्टावरती, कुठेही म्हणजे रील्समध्ये किंवा ऑनलाईनवरती, तर खूप असं सजेस्ट. एक तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला प्रेफर करा, जे काही डिटेल्स ते सांगतील. डॉक्टरांची सजेशन घ्या आणि तुमच्या गायनेकसोबत सजेशन घ्या की ते कोणतं तुम्हाला प्रोव्हाइड करतायत, कोणतं ऑइल यूज करायचं. पण मी सजेस्ट करेन की तुम्ही जितकं पॉसिबल होईल तितकं तुम्ही आयुर्वेदिकच यूज करा. बिकॉज एकतर त्याचे काही साईड इफेक्ट्स नसतात आणि तुम्ही बघू शकता की त्याचा तुम्हाला फायदा होतो की नाही. ऑलमोस्ट जरी 100% नाही झालं तरी 70 to 80% त्याचे फायदा होतातच. सो माझे हेअरफॉल खूप होत होते आफ्टर डिलिव्हरी. खूप म्हणजे फारच हेअरफॉल झालेलं मला स्टार्ट. तुम्ही बघू शकता खूपच हेअर लॉस झालेला आहे मला पूर्ण. हे बघा, तुम्ही बघू शकता. तर मी हे ऑइल अप्लाय करते. हे ऑइल अप्लाय करायला स्टार्ट केल्यापासून मला फार चेंजेस दिसत आलेत माझ्या हेअर्समध्ये. हेअर्स खूप थिक होत चालले आहेत आणि फार छान रिझल्ट मला ह्या ऑइलने भेटतोय. सो आणि इवन मी बाकीसुद्धा खूप काही असे अप्लाय केलेले, पण मला इतकं रिझल्ट नाही दिसून आलं जितकं ह्याने. आणि हे ऑनली मी तुम्हाला सांगते, हे इतकं कमी प्राईसचं आहे. 230 रुपीज हे ऑइल आहे. 230 रुपीजचं. आणि यासोबत मी एक शॅम्पूसुद्धा यूज करते. शॅम्पूबद्दल मी डिटेल्स तुम्हाला नंतर सांगेन. तर हे थोडं हलका स्मेल येतो, तर हलका एकदम. तर तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही मॉर्निंगला यूज करू शकता किंवा रात्री पण लावून 2-3 दिवस तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे हे ऑइल तुम्ही यूज करा नक्कीच. आणि मी तर हाच ऑइल यूज करते जेणेकरून हेअरफॉल किंवा हेअर ग्रोथ आहे जी माझी थांबली होती ती स्टार्ट होण्यासाठी, आणि हेअरफॉल जे होते माझे स्टार्ट होते ते हेअरफॉल कमी करण्यासाठी मी हे ऑइल स्टार्ट केलं होतं. तर आपण भेटूया. आता मी फ्रेश वगैरे होऊन घेते आणि बाकीचं आपलं पुढे जेवण, नाश्ता, अजयलासुद्धा कामाला जायचं आहे, बापूसुद्धा उठेल, तर ते सगळ्या गोष्टीचं आपण स्टार्ट करूया. तर मी फ्रेश वगैरे झालेली, आंघोळ वगैरे झाली आहे माझी. आता मी डाळला फोडणी देऊन घेते आणि या साईडला राईस लावलेला आहे, चपाती आणि 2 भाज्या ऑलरेडी मी उठूनच बनवले होते मॉर्निंगला. बिकॉज अजयला ब्रेकफास्ट लवकर लागतो, तो कामाला जायचं असतं त्याला म्हणून. आणि वंशसुद्धा उठला आहे. तर 2 भाज्या झालेल्या, भेंडी आणि मटकीची, आणि चपात्यासुद्धा झाल्या. तर आम्ही नाश्ता वगैरे करून रेडी झालेलो. फक्त डाळ आणि राईस बाकी होतं, ते सुद्धा झालेलं आहे. आता त्यानंतर आज मी पापड आणि लाल बटाटा करायचा बाकी आहे. तर लाल बटाट्याची आज रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे.
तिथे जा, तिकडे जा, इतकी प्लेस आहे, तिकडे स्पेस आहे बघ. झालं आता झालं. मामा घेणार आता. हा आहे लाल बटाटा, मी बघू शकता. यामध्ये मी पटेटोची साली सगळं कापून टाकले, साल नाही कापली आहे, काढून घेतली आहे त्याची पटेटोची. त्यानंतर त्यामध्ये पहिलं राई, त्यावरती थोडंसं लाल तिखट किंवा तुमच्याकडे जो काही मसाला असेल तो चवीनुसार, आणि त्यावरती मीठ. बस इतकंच तुम्ही ह्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला छान असं परतून द्या आणि ते पूर्ण गोल्डन होईपर्यंत त्याला तेलामध्ये छान असं भाऊ द्या. त्याला बोलतात लाल बटाटा. ऑलमोस्ट जेवण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी पापड रेडी करून घेतलेले आहेत. इथे डाळ आहे, इथे लाल बटाटा आहे, 2 भाज्या झालेल्या आहेत. तर आम्ही वंशला घेऊन गेम झोनमध्ये आलो होतो आणि असा माझा आजचा पूर्ण दिवस गेला. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्याने सबस्क्राईब नाही केले त्याने सबस्क्राईबसुद्धा करा. तर असेच आपण व्लॉग्स बनवत राहूया आणि भेटूया आपण माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो बाय बाय.